हॅलो नमस्कार, मी सृष्टी. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बरेच दिवस झाले आपले लाँग व्हिडिओ आले नव्हते. तर नेटवर्क इश्यूमुळे थोडा प्रॉब्लेम आला होता. तर मी लाँग व्हिडिओ टाकता आले नाही. डोंगराच्या उंच भागावरती गेलं तर नेटवर्क येत होतं, पण माझी छोटी दोन लहान लहान चिमुकल्या मुली असल्यामुळे मला तिथे बाहेर जाता आलं नाही. तर त्याच्यासाठी रिअली सॉरी. तर अशा प्रकारे आपण कोकणातले व्हिडिओ दाखवणार होतो. तर मी कोकणातले व्हिडिओ दाखवते. करवंद, काजू, आंबा, जांभळं अशा प्रकारे काही वाळवण घालतात सुकत. तर त्याच पद्धतीने आम्ही जसं आज आंब्याच्या कैऱ्या, ज्या आंबे असतात गोड आंबे किंवा आंबट आंबे, कैरी असे हे सर्व वाळवण करून घेतो, सुकवून घेतो. तर वरती बघा हे कौलावरती सगळ्या उसरी बोलतात त्याला. तर वालवट टाकले, सुकट टाकले आणि कोकम आहे, कोकम, फणस, त्याचप्रमाणे आंबा, गोड आंबा असं हे सगळं काय आम्ही सुकवून घेतोय. तर हे आमच्या घराच्या आजूबाजूचं तर आहे. हे नारळाचं झाड आहे, त्याच्यावरती नारळ आलेत. तर माझ्या घरासमोर एक औदुंबराचं झाड आहे. ते बघा किती छान मस्त हिरवं झालंय. तर आपण उसरी सर्व काढून घेतली आहे. आता ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. तर आधी सुकवून घेतली होती, आता खूप दिवस सुकत घातली होती, त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे जाते. तर आता आपण ती छान धुवून घ्यायची स्वच्छ. 1-2 वेळा पाण्याने धुवून घ्यायची. मी धुवून घेते आणि मग त्याला आपण मीठ लावायचं. म्हणजे ती उसरी वर्षभर, 2 वर्ष, वर्षभर तर टिकते, 2 वर्षसुद्धा टिकते चांगली जर सुकवून घेतली तर. आणि त्याच्यासाठी आपल्याला मीठ लावावं लागतं आणि तेल, थोडंसं हळद अशा प्रकारे मिक्स करून लावलं तर ती छान टिकते. तर मी हे सर्व धुवून घेते. तर ही स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि हा आपला जाडा मीठ, जसं गावी आपण एकदमच वर्षभराचा भरतो, पोती भरतो, तर जाडा मीठच असतो तो. तर तो मीठ मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं आहे, कुटून घेतलं आहे ते. आणि आता ते उसरीला लावते. त्याच्यामध्ये हळद आणि तेल हे मिक्स करून छान एकजीव करते आणि मग नंतर वापस रिटर्न आपण ते सुकण्यासाठी कौलावरती टाकायचं. तर अशा प्रकारे आपली उसरी रेडी होईल. आता आपण गावाला आम्ही काजू वगैरे भाजतो, तर काय ती काजू खाण्याची वेगळीच मजा असते. तर काजू भाजायला आम्ही एका शेतामध्ये गेलो आहे, बाजूलाच एक शेत आहे त्याच्यामध्ये गेलो आहे. तर अशा प्रकारे चुला पेटवून त्याच्यावरती पत्रा वगैरे ठेवून आम्ही अशा प्रकारे भाजून घेतोय. आणि भाजल्याच्या नंतर त्याला कपड्याने किंवा झाडाची जी ढाली बोलतो आपण त्याच्याने ती आग विझवावी लागते, नाहीतर सगळे काजू खराब होऊन जातील. तर काजू भाजून घरी आल्याच्या नंतर एक खारुताई आमच्या घराच्या कौलावरती चोरून आंबा खात होती. तर म्हटलं त्याचं व्हिडिओ करावं. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथेच थांबवते. माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका आणि कोकणचे व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.